सुरुवात करूया साम टीव्हीच्या एका एक्सक्लुसिव्ह बातमीनं। साम टीव्हीनं बातमी दाखवली आणि सीएम शिंदेंची पार्टी परत लावण्यात आली आहे। नागपुरात ही संपूर्ण घटना घडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख असलेली जी पार्टी होती नागपुरातील निवासस्थानी, रामगिरी या नागपूर निवासस्थानी, शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री अशी लिहिलेली पार्टी जी होती ती काढण्यात आली होती। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरची ही पार्टी काढण्यात आली होती आणि हीच बातमी साम टीव्हीनं सगळ्यात पहिले दाखवली होती। साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह बातमी होती। मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली पार्टी काढली, मात्र साम टीव्हीनं बातमी दाखवल्यानंतर नागपूरमधल्या शासकीय निवासस्थाना बाहेरची पार्टी पुन्हा लावण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार असल्याचं समजतंय, परंतु त्याआधीच आपण पाहतोय की घडामोडींना वेग आलेला आहे। दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। नागपुरातली संपूर्ण दृश्य आहे। एका साइडची जी विंडो आहे त्यामध्ये आधी या रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री लिहिलेली पार्टी काढण्यात आली होती। मेंटेनन्स साठी पार्टी काढण्यात आल्याचं सांगितलं जात होतं, परंतु नंतर काही वेळातच 10 मिनिटात आपण पाहतोय दुसऱ्या विंडो मधली ही संपूर्ण दृश्य जेव्हा साम टीव्हीने ही बातमी दाखवली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही पार्टी असा उल्लेख, मुख्यमंत्री उल्लेख असलेली पार्टी पुन्हा एकदा लावण्यात आली आहे। ही बातमी साम टीव्हीने सगळ्यात पहिले दाखवली आहे। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट याला आपण म्हणू शकतो की जेणेकरून नागपुरात घडामोडींना वेग आलाय। नागपुरामध्ये एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरची पार्टी आधी काढण्यात आली होती आणि ती नंतर पुन्हा एकदा लावण्यात आलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। साम टीव्हीच्या बातमीनंतर पुन्हा पार्टी लावण्यात येत असलेली दृश्य तुम्ही पाहताय, तर दुसऱ्या साइडला आधी ही पार्टी काढण्यात आली होती त्यावेळेची सुद्धा आपण दृश्य पाहतोय। एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरून सध्या वेगवान घडामोडी घडतायत। महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून चढाओढ दिसतेय, परंतु भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात माळ पडेल मुख्यमंत्री पदाची असं बोललं जात आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक जे आहे ते पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी प्रयत्न करतात आणि अशात ही महत्त्वाची बातमी आहे। तर याआधी आपण पाहूयात की पार्टी जेव्हा काढली होती तेव्हा नेमकं काय घडामोडी घडल्या होत्या। राज्यात मतदारांनी आपला कौल दिलेला आहे, मात्र महायुतीच्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसांपासून, आता 2 दिवसापासून आपण सुरू आहे, पण अजूनही स्पष्ट झालं नाही की राज्याचे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार। देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशा पद्धतीची चर्चा आहे। कुठेतरी आज कार्यकाळ संपत असल्यामुळे जे मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देईल आणि त्यानंतर हंगामी किंवा तात्पुरते मुख्यमंत्री म्हणून पुन्हा ते विराजमान होईल अशा पद्धतीची चर्चा असताना नागपुरात शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर ते नावाची पार्टी होती, एकनाथ शिंदे यांच्या नावाची पार्टी ती काढण्यात आलेली आहे। याबद्दल कशामुळे काढण्यात आली हे स्पष्ट झालं नसलं तरी कुठं मेंटेनन्सच्या कामासाठी ही पार्टी काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे। याचबरोबर इतरही ठिकाणची काढली असावी असंही काही कडून सांगितलं जात आहे। मात्र सगळ्यांना उत्सुकता आहे की नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नावाची पार्टी लागणार आहे की राज्याचे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असले त्यांच्या नावाची पार्टी लागेल किंवा जो कोणी राज्याचा मुख्यमंत्री होईल त्या नावाची पार्टी लागेल। त्यामध्ये एकंदर या ठिकाणी आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची जी पार्टी होती ती याच ठिकाणी या बंगल्यासमोर आपण पाहू शकतो। ही चौकट आहे, या चौकटमध्ये जी पार्टी लावलेली होती आणि ही पार्टी आता काढण्यात आलेली आहे। स्क्रूनं ही खरं तर ही पार्टी काढण्यात आली आहे। त्यामुळे राज्याचं मुख्यमंत्रीपदी कोण असणार आणि या पार्टीवर आता कोणाचं नाव कोरलं जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, रामगिरी निवासस्थानासमोरून नागपूर। यानंतर आता आपण पाहूयात की पुन्हा साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर ही पार्टी जेव्हा पूर्ववत लावण्यात आली तेव्हा काय झालं। टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह ही बातमी दाखवली होती। त्यानंतर कुठेतरी पुन्हा जे आहे 2 जण कर्मचारी बाहेरून बंगल्यातून बाहेर आले आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची पार्टी जी आहे ते पुन्हा लावताना आपल्याला दिसून येत आहे। ही पार्टी कशासाठी काढली होती हे स्पष्ट झालं नसलं तरी पुन्हा जे आहे पार्टी लावताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या पार्टी लावण्यामागे नेमकं काय कारण होतं की काढण्यामागे काय कारण होतं हे कुठेही स्पष्ट झालेलं नाही। या ठिकाणी एक अधिकारी जे होते ते बाहेर आले होते, त्यांच्यासोबत एक कर्मचारी होता, त्यांनी ही पुन्हा पार्टी लावायला सुरुवात केली आहे। त्यामुळे खरंच
मेंटेनन्ससाठी ही पाटी काढली होती का, की त्यामागे आणखी काही कारण आहे हे आता समजून घ्यावं लागेल. नक्कीच या सगळ्यामागे काहीतरी घडामोड आहे, कारण ज्या पद्धतीनं ही पाटी काढण्यात आली होती, साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह ही बातमी दाखवण्यात आली होती, त्यानंतर खरं तर सगळी यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली का आणि त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लावली जाते का, अशा पद्धतीचं जे आहे पाहायला मिळत आहे. आता आपण बघू शकतो ज्या ठिकाणची ही पाटी काढली होती त्या ठिकाणी पुन्हा पाटी जी लावली जात आहे ते दृश्यांमध्ये आपल्याला दिसतं. आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू, काय नेमकं कारण होतं पाटी काढण्यामागे, काय सांगाल तुम्ही? काय कारण होतं पाटी काढण्यामागे? कलरिंग काढण्याचं कलरिंग साठी काढली होती. इथं कुठलं कलरिंग आहे? तर मार्बल आहे, याला कलरिंग करण्याची काय गरज आहे? बंगल्याचा मेंटेनन्स चालू आहे. मेंटेनन्स जरी असलं तरी कलरिंग करायची याला आवश्यकताच नाही, मग पाटी कशासाठी काढण्यात आली होती? नक्कीच खरी तर हे छोटे कर्मचारी आहे, यांना या सध्या संदर्भात वेगळी माहिती नसेल, पण कलरिंगसाठी काढण्यात आलं असलं ते सांगत असलं तरी या ठिकाणी जी पाटी लावली होती तो पूर्ण मार्बलचा भाग आहे, त्यामुळे पाटी काढण्याची कुठलीही गरज नव्हती किंवा आवश्यकता नव्हती. व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, रामगिरी निवासस्थानासमोरून नागपूर. तर पाटी लावल्यानंतर नेमकं काय घडामोडी घडल्या याचाही आढावा आपण आताच बघितला. तर ही जी पाटी आहे ती मार्बलची आहे, याला कुठलंही कलरिंग करण्याची गरज नाहीये, परंतु तरी सुद्धा कलरिंग करण्यासाठी काढण्यात आल्याचं इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. तर नेमकं नागपूरमध्ये रामगिरी निवासस्थानी काय घडलं होतं आपण हे ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूयात. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपूरमध्ये रामगिरी हे निवासस्थान आहे. रामगिरी निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाटी लावण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उल्लेख असलेली ही पाटी मात्र काढण्यात आली. डागडुजीच्या कारणाखाली पाटी काढल्याचा कर्मचाऱ्यांनी दावा केला. मात्र मुख्यमंत्री निवासस्थान असा उल्लेख असलेल्या पाट्या या कायम ठेवल्या जातात. मुख्यमंत्री शिंदे उल्लेख असलेली पाटी काढल्याची बातमी साम टीव्हीने सगळ्यात पहिल्यांदा दाखवली होती. साम टीव्हीने बातमी दाखवताच एकनाथ शिंदेंची पाटी परत लावण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख असलेली ही पाटी पुन्हा लावण्यात आली आणि तीच दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय. नागपूरच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची पाटी, मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली ही पाटी पुन्हा लावण्यात आली. साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती आणि मुख्यमंत्री शिंदे यांची पाटी त्यानंतर पुन्हा एकदा लावण्यात आली.